अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन एका मोटिवेशन व्हिडिओमध्ये। स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाव हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते। स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच नम्र विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 कलर आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। तर आजचा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे। ही छोटीशी कथा आहे, ही आपल्याला शिकवते की भौतिक सुखाच्या मागे धावताना आपल्यातील माणुसकी कधीही हरवू देऊ नये। व्हिडिओ कुठेही स्किप न करता मन लावून 5 मिनिटं ऐका। गरीब ब्राह्मण आणि सोन्याचा घट ही एक कथा आहे। एका लहानशा गावात विष्णू भट नावाचे एक ब्राह्मण राहत होते। ते अत्यंत विद्वान होते, पण नशिबाने त्यांच्या पदरात दारिद्र्य टाकले होते। त्यांचे घर मोडकीस आले होते आणि घरात 4 खाणारी तोंड सुद्धा होती, मुलं, त्यांची बायको, ते पण अन्नाचा पत्ता नसायचा। दारिद्र्य घरामध्ये खूप होतं। गरीब ब्राह्मण विष्णू भट रोज सकाळी उठून देवाची पूजा, आराधना, नामस्मरण करायचा आणि मग भिक्षेसाठी गावात फिरायचा। कधी कोणाकडून मुठभर तांदूळ मिळायचे तर कधी रिकाम्या हाती घरी परत यायचा। त्याची पत्नी अत्यंत गुणी आणि सुंदर होती। तिने कधीही तक्रार केली नाही, पण मुलांच्या भुकेला बघून ती विष्णू भटाचे हृदय पिघळून जायचे। मुलं उपाशी आहेत हे त्याला बघवत नसायचं। एके दिवशी विष्णू भट खूप लांबच्या गावी भिक्षेसाठी गेला। दिवसभर पायपीट करूनही त्याच्या पदरात काहीच पडलं नाही। थकून भागून तो एका वडाच्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी बसला आणि देवाला प्रार्थना करत होता, हे परमेश्वरा, माझ्याच वाटेला हे दुःख का? मी कोणाचे काय वाईट केलं आहे? त्या झाडावर एक यक्ष राहत होता। ब्राह्मणाचे ते बोलणे ऐकून यक्षाला त्याची दया आली। तो प्रगट झाला आणि म्हणाला, विष्णू भट, तुझे दुःख मी जाणतो, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे। हे घे एक अक्षय पात्र। या पात्रामध्ये जेवढी तुला अन्नाची गरज आहे आणि अन्नाची इच्छा करशील तेवढे अन्न तुला मिळेल, पण लक्षात ठेव, याचा वापर फक्त स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भुकेसाठीच कर। लोभासाठी, लालचपोटी याचा वापर करू नकोस। विष्णू भट आनंदाने घरी परतला। आता घरी अन्नधान्याची कमतरता नव्हती। मुले तृप्त झाली, पत्नी सुद्धा खुश झाली। पत्नीच्या चेहऱ्यावर हसू आले। पण मानवी स्वभाव असा की सुख आलं की माणसाला अधिक हवे असे असते। अधिक त्याला हाव सुटली। काही काळानंतर विष्णू भटांना वाटलं, फक्त पोट भरून काय होणार आहे? माझं घर नीट हवं, अंगावर चांगले कपडे हवेत। त्यांनी यक्षाची पुन्हा आराधना केली। यक्षाने त्यांना एक सोन्याचा घट दिला। त्या घटातून रोज एक सोन्याची मोहर निघत असे। हळूहळू विष्णू भट श्रीमंत झाला। त्यांनी मोठे घर बांधले, नौकर चावकर ठेवले। पण जसजशी संपत्ती वाढली तसतशी त्याची भीतीही वाढली। त्यांना वाटू लागलं की कोणीतरी त्याचे धन चोरून नेईल। ते आता पूर्वीसारखे शांतपणे झोपत नव्हते। विद्वानाच्या सहवासात त्यांना मन लागत नव्हते। हिशोबात जास्त ते रमू लागले। एके दिवशी गावात मोठा दुष्काळ पडला। लोकांकडे खायला अन्न नव्हते। विष्णू भटकडे अक्षय पात्र होते, पण त्यांना वाटले की जर मी हे सर्वांना जेवू घातले तर माझं पात्र रिकामं होईल। त्यांनी आपले दरवाजे बंद करून घेतले। त्याच रात्री विष्णू भटच्या स्वप्नात तो यक्ष आला। यक्ष रागात होता। तो म्हणाला, विष्णू भट, तुला मी गरिबीतून बाहेर काढलं कारण तुझं मन निर्मळ होतं, पण आज तुझ्याकडे संपत्ती आहे, पण तुझं हृदय गरीब झालं आहे। ज्या संपत्तीने तुला माणुसकी विसरायला लावली ती संपत्ती तुझी शत्रू झाली आहे। सकाळी विष्णू भट जागे झाले तेव्हा त्यांनी आपली चूक उमजली। त्यांना आपली चूक लक्षात आली। आपण हे चुकीचं वागत आहे असं त्यांना समजलं। त्यांनी आपले अक्षय पात्र बाहेर काढले आणि संपूर्ण गावाला जेवण दिले। सोन्याच्या मोहरांचा उपयोग विहिरी खणण्यासाठी आणि गरिबांना मदत करण्यासाठी केला। आश्चर्य म्हणजे जसजसे ते दान करू लागले तसतसे त्यांचे मन अधिक प्रसन्न आणि शांत होऊ लागले। त्यांना समजलं की खरे ऐश्वर्य हे सोन्याच्या मोहरात नसून समाधान आणि परोपकारात आहे। संपत्ती माणसाला सुख देऊ शकते, पण शांती केवळ समाधानी वृत्ती आणि परोपकारातूनच मिळते। अतिलोभ हा नाशाचे मूळ कारण आहे। ही कथा आपल्याला शिकवते की भौतिक सुखाच्या मागे धावताना आपल्यातील माणुसकी कधीही हरवू नये। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।
भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओमध्ये. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.